नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. ताईंनो, मी तुम्हाला कालच बोललेले होते की मातृवंदना योजनेतील जी प्रोफाईल आहे, म्हणजे कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ॲप कशा पद्धतीने सुरू करायची, त्याच पद्धतीने बदल कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलं होतं. परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला जे आपण मातृवंदना योजनेचे आपण फॉर्म भरत आहोत, तर ते फॉर्म भरण्याचे जे आपल्याला 250 रुपये, म्हणजे सुरुवातीला 150 नंतर 100 अशा पद्धतीने 250 जे आपल्याला सांगण्यात आलेले ते पैसे, तर ते पैसे आपल्या खात्यात पडण्यासाठी, म्हणजे आपण काम केलेलं आहे, लाभार्थ्यांना पण पैसे पडून गेले, परंतु आपल्याला ते पैसे पडण्यासाठी आपली प्रोफाईल मातृवंदना योजनेला अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्हाला मातृवंदना योजनेची प्रोफाईल, म्हणजे स्वतःची, आपण सेविका म्हणून जी आपण मातृवंदना योजनेला काम करत आहोत, तर आपली प्रोफाईल आधी अपडेट असणं महत्त्वाचं आहे. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की आपल्या तालुका स्तरावर, म्हणजे आपल्या परीक्षिका मॅडम असतील, आपल्या CDPO मॅडम असतील, त्यांच्यावरचे असतील, तर आपण त्यांच्या माध्यमातून ज्या मातृवंदना पोर्टलवर आपले बऱ्याच जणांचे बदल झालेले आहेत. काहींचे मोबाईल नंबर बदल झाले, काहींच्या नावामध्ये बदल होता, काहींच्या आधारमध्ये बदल होता, तर असं सगळ्यांचं झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रोफाईल सगळ्यांनाच आता अपडेट करता येणार आहे. ज्या तालुक्यामध्ये झाले असेल तर ते अवश्य तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने प्रोफाईल अपडेट करू शकता, कारण की ती प्रोफाईल अपडेट केल्याशिवाय आपल्याला जो लाभ आहे, आर्थिक लाभ, तो आपल्याला मिळणार नाही. तर मग आपल्याला काय करायचं आहे, pmmvy.vcd.gov.in म्हणजे आपल्याला जे मातृवंदनाचं जे पोर्टल आहे, तर पोर्टलवर आपल्याला आज ओपन करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला करायचं. बघा, ही तुम्हाला जर तुम्ही पाहिलं तर ही वेबसाईट आहे, म्हणजे तुम्हाला गुगलवर जाऊन ही वेबसाईट टाकायची, किंवा तुमच्याकडे जर मी कालच्या व्हिडिओत दाखवलेली ती जर लिंक तुमच्याकडे सेव्ह असेल तर तुम्ही डायरेक्ट लिंकवर टाकलं की तुम्ही ह्या पेजवर येणार. तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी तुम्हाला गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन तुम्हाला PMMVY. म्हणजे तुम्हाला ही वेबसाईट टाकायची आणि ती वेबसाईट टाकून मग तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार. ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला लॉगिंगवर क्लिक करायचं. आज मी तुम्हाला पोर्टलवर सांगत आहे का, कारण की मातृवंदना योजनेची जी ॲप आहे, जशी आपली पोषण ट्रॅकर ॲप आहे आणि परीक्षिका मॅडम यांचं डॅशबोर्ड आहे, त्याच पद्धतीचं मातृवंदना योजनेची ॲप्लिकेशनवर पण आपण काम करतो आणि पोर्टलवर पण आपण काम करतो. तर हे पोर्टल आहे, कारण सध्या मातृवंदना ॲपच्या याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतोय, तर त्याच्यात कदाचित काम सुरू असेल असं तिथं मेसेज देखील आलेला होता. मी तो पाहिला, मी 2 वेळेस ट्राय केलं, तिथं होत नव्हतं, म्हणून पोर्टलवर केलं. तर आपण देखील पोर्टलवरच ओपन करा, पोर्टलवर लगेच होतं. पोर्टलवर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. पोर्टल आणि ॲप ह्या 2 गोष्टी ते लक्षात ठेवा. तर मी आज तुम्हाला पोर्टलवर, म्हणजे आपण वेबसाईटवर जाऊन आज लॉगिंग करणार आहोत. तर आपल्याला लॉगिंगवर क्लिक करायचंय. याच्यावर क्लिक करून झालं का मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं. तर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं की आपल्याला इथं युजर ID, म्हणजे आपल्याला आपलं नेहमीचं ANG आणि आपला 11 अंकी जो कोड आहे अंगणवाडीचा, तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा. ANG ची सुरुवात असते आणि 11 अंकी आपला कोड असतो. आणि त्याच्यानंतर जो आपण पासवर्ड तयार केलेला आहे तो आपल्याला लिहून ठेवायला सांगितलेला होता. मी तुम्हाला नवीन पासवर्ड तयार केला तो, किंवा तुमचा आधीचाही असेल तर तो पण, तुमचा जो तुम्ही वापरत असाल तो पासवर्ड, आता जो तयार केला असेल तर तो, म्हणजे जो करंटमध्ये, म्हणजे चालू स्थितीमध्ये जो पासवर्ड असेल तोच तुम्हाला इथं टाकायचा आहे. आणि हा जो कॅप्चा दिसतोय तो आपल्याला इथं राईट अबो टेक्स्ट, ते याच्यामध्ये तुम्हाला टाकायचंय. फक्त ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड टाकावा लागतो, पण पोर्टलवर मात्र कॅप्चा हा टाकावा लागतो. हा इथला जो कॅप्चा असतो तो जसाचा तसा इथे टाकावा लागतो. तुम्हाला वाटतं हा कळत नाही, तर तुम्ही याच्यावर जर क्लिक केलं तर तुमचा हा कॅप्चा बदलून जातो. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तसं करू शकता. आणि हे सगळं टाकून झालं का मग लॉगिंग आपल्याला करायचंय. लॉगिंग केल्यानंतर मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ओपन करण्याची प्रोसेस जी ॲप्लिकेशनची आहे तीच पोर्टलची आहे. मग आपलं ANG 11 अंकी कोड येतो, व्हेरीफायवर क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केलं का मग आपल्याला OTP येतो. जो नंबर तुम्ही मातृवंदनेला रजिस्टर केला आहे तो, त्याच्यावर 6 अंकी OTP येणार, तो OTP टाकायचा. आणि त्याच्यानंतर OTP टाकून झाल्यानंतर मग तुमचं हे पेज ओपन होतं. आता हे पेज कशाचं आहे, पोर्टलचं आहे, किंवा आपण त्याला पोर्टल किंवा वेबसाईट असं आपण त्याला म्हणू. ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. मग हे पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, बघा इथं साईडला तुम्हाला 3 रेषा दिसत आहेत. बघा 3 रेषा तुम्हाला इथं साईडला दिसत आहेत. तर या 3 रेषांवर तुम्हाला
क्लिक करायचंय. आपल्याला इथं मध्ये कुठंच जायचं नाही, आपल्याला ह्या 3 रेषांवर क्लिक करायचं. मग याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. मग ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला काय करायचंय बघा, इथं डाटा एंट्री म्हणून ऑप्शन आपल्यासमोर येणार. इथं आपल्याला क्लिक करायचंय. म्हणजे तुम्ही इथं सगळ्या याच्यात क्लिक केलं तरी पण ते ओपन होतं. तर डाटा एंट्रीवर आपल्याला क्लिक करायचंय. हे वरचं ऑप्शन म्हणजे आपण परत ह्या पेजवर येण्यासाठीचं असतं. आपल्याला फक्त आता डाटा एंट्रीवर क्लिक करायचंय. डाटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं. या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग तुम्हाला स्क्रोलिंग करत खाली यायचंय. खाली तुम्हाला दिसेल हे बघा, ॲड AWW आशा वर्कर प्रोफाईल. आता सुरुवातीला आशा वर्करकडे ते काम होतं म्हणून ते अजून गेलेलं नाही, परंतु AWW म्हणजे अंगणवाडी वर्कर. तर आपल्याला याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. याला स्क्रोलिंग करावं लागतं. हे नावावर तुम्हाला लगेच वर दिसणार, नंतर तुम्हाला या पद्धतीने सरकत जायचं. त्याच्यानंतर मग तुम्हाला AWW किंवा आशा प्रोफाईल अशी दिसणार. तर मग आपल्याला काय करायचं आहे, अंगणवाडी सेविका ताईची प्रोफाईल अपडेट करायची आहे. ही केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो आर्थिक लाभ आहे तो मिळणार नाही. त्याच्यामुळे हे आधी आपण करून घ्यायचं. आपल्या आधारमध्ये दुरुस्तीवरून झाली असेल तर 100% तुम्ही प्रोफाईल अपडेट करू शकता. तुमच्या फक्त आधारनुसारच तुमचं नाव इथं पोर्टलला पाहिजे. तर बघा, हे जे तुम्हाला वर दिसतं या पद्धतीचं, म्हणजे आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये सरनेममध्ये कुठेतरी काही मिस्टेक असेल, म्हणजे जे जसं तुमचं आधार कार्डवर नाव आहे सेम त्याच पद्धतीचं नाव पोर्टलला हे जर टाकलं गेलं तर तुम्ही प्रोफाईल आरामात भरू शकता. परंतु त्याच्यामध्ये जर क्युरी असेल, चूक असेल, जर तुमची कार्यालयाकडनं जर ती दुरुस्ती झाली नसेल तर तुमचं पोर्टल म्हणजे तुमचा जी प्रोफाईल आहे ती भरली जाणार नाही. तर मग आता आपण काय करणार, ते याच्यावर आपण ह्या ऑप्शनला क्लिक करणार आहे, प्रोफाईलच्या ऑप्शनला. ती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं बघा. आणि तुम्हाला सगळ्यांना मी वारंवार एकच गोष्ट का सांगत आहे की एक लक्षात ठेवा की आपलं आधारनुसार जर आपलं नाव असेल तरच आपण प्रोफाईल भरू शकतो. आता माझ्या नावामध्ये बी स्पेलिंगमध्ये थोडी किंचित म्हणजे डब्ल्यूच्या जागेवर व्ही होता, त्याच्यामुळे माझं देखील होत नव्हतं. परंतु आमच्या मॅडम यांनी बदल करून दिलं आणि त्यामुळे माझं आता करेक्ट आधारवरचं म्हणजे बघा, माझं पुष्पावतीचं स्पेलिंग आहे तर त्याच्यामध्ये डब्ल्यूच्या ऐवजी व्ही होता आधी टाकलेला. आता त्यांनी डब्ल्यू केला. फक्त एवढीच क्युरी होती, त्याच्यामुळे मला पण देखील माझं प्रोफाईल भरता येत नव्हती. ती करेक्ट झाली, कारण की हे आपल्याला बदल करता येत नाही. हे अंगणवाडी सेविका लेवलचं काम नाही, तर हे काम आपले वरचे वरिष्ठ अधिकारी आपल्या मॅडम असतील, CDPO असतील तर यांच्या स्तरावर हा बदल होतो. त्याच्यामुळे हा बदल आपण करू शकत नाही. जर तुमचा अजून झाला नसेल तर आपल्या कार्यालयाला आपण कळवावं आणि तो बदल करावा. आता माझा बदल झालेला आहे तर मी आरामात माझी प्रोफाईल भरू शकते. ते झाल्यानंतर मग इथे मला माझा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आता मी माझा आधार क्रमांक टाकून घेते. माझा आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर मला अशा पद्धतीचा मेसेज आला बघा, तुम्ही बघू शकता. आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर मला अशा पद्धतीचा मेसेज आला की आधार इज ऑथेंटिकेट, म्हणजे माझं आधार हे ऑथेंटिकेट आहे. त्याच्यानंतर मग ओकेवर क्लिक करायचंय. मग त्याच्यानंतर आपल्याला एक हे झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, आधार टाकून झाल्यानंतर आपल्याला जी दिनांक आहे तर ती दिनांक आपल्याला आता टाकून घ्यायची. तर आता ही दिनांक कुठे टाकायची, आता आमच्या परीक्षिका मॅडम यांनी मला जी तारीख सांगितली, आधी ताईनो मला देखील माहीत नव्हतं, परंतु आता त्यांनी क्लिअर सांगितलं. तर आता मी तुम्हाला 30 तारीख सांगणार की आपल्याकडे ती योजना कधी आली, तर ती तारीख आपल्याला टाकायची. बघा इथे दिलेले डेट ऑफ अटॅचमेंट ऑफ ही AWW आशा विथ अंगणवाडी सेंटर, म्हणजे आपण अंगणवाडी केंद्रात रुजू झालो ती तारीख आधी आपल्याला सुरुवातीला सांगण्यात आली होती. परंतु आता आमच्या मॅडम यांनी सांगितलं की आपल्याला तिथं 1/7/2025 म्हणजे आपल्याकडे ती योजना मातृवंदना योजना जेव्हा आली तर तेव्हाची तारीख आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. तर मग आता आपण दिनांकावर इथं क्लिक करणार आहोत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं कॅलेंडर ओपन होतं. ह्या पद्धतीचं कॅलेंडर ओपन झाल्यानंतर मग आपल्याला इथं ह्या ॲरोला क्लिक करून आपल्याला आता 2025 आपल्याला टाकायचं, तर ह्या ॲरोवर आपल्याला क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला 2025 याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता 2025 आलेला आहे इथे. तर आपल्याला आता इथं जुलै महिना देखील मी त्याच पद्धतीने करून घेतलेला आहे. जुलै महिना देखील त्याच पद्धतीने करून घेतला, म्हणजे आपण ज्या पद्धतीने वर्षाचं कॅलेंडर काढलं, वर्ष निघाले त्याच पद्धतीने महिन्याची याला देखील आपण इथं क्लिक करून त्याच पद्धतीने जुलै महिना आणायचा आहे. आणि त्याच्यानंतर 1 तारखेवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं बघा 1/7/2025 दिसेल. त्याच्यानंतर खाली ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे. आता माझा ॲट पोस्ट वेलोदे तालुका चोपडा डिस्ट्रिक्ट जळगाव, म्हणजे जो माझा पत्ता आहे
तर तो पत्ता मी पूर्ण टाकलेला आहे. तो तुम्ही तुमचा जो पत्ता असेल लक्षात ठेवा, अंगणवाडी केंद्र ज्या भागात आहेत, शहरी भागातील ताईंचा ज्या एरियात येत असेल तर तो पूर्ण पत्ता टाकायचा आहे. आता मी ग्रामीण भागामध्ये काम करते तर माझा ग्रामीण भागाचा ह्या पद्धतीचा पत्ता आला. तुमचा जसा असेल पत्ता तुमच्या याच्याकडनं त्या पद्धतीने पत्ता टाकायचा आहे. ते टाकून झाल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर मग तुमच्या समोर हा मेसेज आला तर तुमची जी प्रोफाईल आहे ती अपडेट झालेली आहे. बघा आपल्याला अशा पद्धतीचा मेसेज येतो, रेकॉर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. म्हणजे तुमचं जे रेकॉर्ड आहे, जी प्रोफाईल आहे ती अपडेट झालेली आहे असा याचा अर्थ होतो. इथपर्यंतच आपल्याला प्रोफाईल अपडेट करायचं काम आहे. हे काम आपलं 100% झालेलं आहे. अशा पद्धतीने केलं तर माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील अंगणवाडी ताईंना विनंती असेल की आपण काम करतो, परंतु ते काम करत असताना त्या कामाचा जो आपल्याला मोबदला मिळतो तो मोबदला आपल्याला घेण्यासाठी काही गोष्टी ह्या आपल्याला स्वतः आपल्या पोर्टलवर आपल्या याच्यावर आपल्याला करून घ्यायच्या आहेत. पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या संदर्भात देखील मी तुम्हाला व्हिडिओ सांगत असते की ताईंनो, आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटणार, ह्या पद्धतीने काम करा. ज्या ताईंनी मन लावून काम केलं त्या पद्धतीने तर त्या सगळ्याच ताईंना आत्तापर्यंतचा म्हणजे जवळजवळ नोव्हेंबर 2025 पर्यंतचा प्रोत्साहन भत्ता हा आपल्याला मिळून गेला. सगळ्यांनीच काम केलं, परंतु काही जे नियम निकष अटी होत्या तर त्या राहून गेल्या. त्याच्यामुळे माझ्या काही ताईंना मिळाला नाही. तर ताईंनो कमीत कमी आता तरी ह्या वर्षापासून म्हणजे 2026 पासून एकाचाही प्रोत्साहन भत्ता जाणार नाही. त्या पद्धतीने 10 निकषानुसार आपण काम करा. 100% आपला प्रोत्साहन भत्ता हा आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच. तर ताईंनो त्याच पद्धतीने मातृवंदना पोर्टलवर देखील आपल्याला काम करायचं आहे. आणि ते काम केल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला आपला इथे जो मिळणारा लाभ आहे, आणि हे काम आपल्याला दररोज करायचं काम नाही तर आपल्याला महिन्यातनं साधारणतः एखादा फॉर्म आपला राहू शकतो. त्याच्यामुळे आपण सहज करू शकतो आणि त्याचे आपल्याला 250 रुपये मिळणार. त्याच्यामुळे आपण ताईंनो हे काम आधी करून घ्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर टाका, जसं मला जमेल तसं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. मी पण तुमची एक भगिनीच आहे, ते समजूनच तुम्ही हे करा. आणि मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओपुरता एवढंच. धन्यवाद.